मित्रांनो इथं बघू शकता एकदम मोठी देवी आगमन होणार आहे आता सॅटर्डे संडेला. इथं बघू शकता पूर्ण रेडी आहे देवी पूर्ण. मित्रांनो इथं पण बघू शकता 2-3 मूर्त्या इथं पूर्ण ही ॲक्च्युली ही मूर्ती झाकलेली आहे. तर इथं आत्ता फेस रिव्हील नाही करू शकत. आणि इथं फेस बघू शकता देवीचं पूर्ण प्रॉपर आखणी बिकणी काम. इथं बघू शकता प्रॉपरली सगळं काही काम वगैरे झालेलं कलर. मित्रांनो ही मूर्ती बघू शकता ही पण पूर्णपणे रेडी झालेली आहे. आणि इथं बघू शकता मुकुटला पूर्ण डायमंड वर्क केलेलं बघू शकता. सगळ्या ठिकाणी असं हत्ती पूर्ण म्हणजे डेकोरेट केलेले. काही मूर्ती देवीचं पूर्ण प्रॉपर रेडी वगैरे झालेली आहे. इथं बघू शकता काम वगैरे चालू आहे. मित्रांनो इथं बघू शकता मोठा प्रभाळ ठेवलेला आहे. महादेवाची पिंड टाईप त्याला हे दिले आकार दिलेला आहे. मित्रांनो या देवीचं प्रभाळ बघू शकता मागं एक नंबर वाटतंय पूर्ण एक नंबर प्रभाळ आहे बघू शकता तुम्ही. मित्रांनो बघू शकता देवी पूर्ण रेडी झालेली आखणी वगैरे सगळं काही. मी आता आहे पोयकर आर्ट्समध्ये आहे मी. तर इथं बघू शकता अख्खी पूर्ण मूर्ती रेडी झाली. नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज चाललो आहे परेल वर्कशॉपला स्पेशली देवीचं काम बघायला. देवी आता आगमन सॅटर्डे आणि संडेला परेल वर्कशॉपवरून खेतवाडीची आहे आणि बरंच काय. तर आता आपण चाललो आहे परेल वर्कशॉपला. तिथं आपण बघूया देवीचं किती काय काम झालेलं. आणि अरुण दादांशी भेटता आलं तर त्यांच्याबरोबर पण आपण इंटरव्ह्यू घेऊया. अरुण दत्तेन दादांबरोबर तेच. तर माझ्या समती आहे कमलेश, आता तो मागून येतो आहे. तर मित्रांनो आज आम्ही लई लवकर आलो आहे. सकाळी 9:10 होत आहे. तर आता बघूया परेल वर्कशॉपचं कसं काय. कारण फर्स्ट टाईम मॉर्निंगला येतो आहे मी. बघू दादा पण भेटले तर त्यांच्याशी पण आपण बोलूया. शूट करता आलं तर करूया. तेच व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा. तेच तर बघू शकता आपण परेल वर्कशॉपला पोचलो. इथं ट्रक उभा आहे त्याच्यावर प्रभाळ वगैरे ठेवलेला आहे. हे बघा परेल वर्कशॉप आपलं परेल वर्कशॉप. तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत. होऊ शकता 20 तारखेला 20 सप्टेंबरला आगमन सोहळा आहे देवीचा. इथं सगळे बॅनर्स वगैरे लागलेले होऊ शकता इथं. आणि इथं पण एक आहे अरुण दत्तेन दादांच्या वर्कशॉपमध्ये. इथं बघू शकता एक देवी पूर्ण रेडी झालेली आहे बघू शकता. आखणी वगैरे सगळं काही रेडी झाले पूर्ण प्रॉपर. इथं फेस बघू शकता देवीचं पूर्ण प्रॉपर आखणी बिकणी काढून सगळं काही रेडी झालेलं आहे. तर बघू शकता ही देवी पूर्ण रेडी झालेली एकदम प्रॉपर बघू शकता. एकदम मस्त वाटतंय. मूर्ती पूर्ण प्रॉपर रेडी झालेली बघू शकता तुम्ही लोक. आणि फेस झाकलेलं आहे तिथं असायलाच पाहिजे अजून कारण आगमन वगैरे झालेला नाही आहे तेच. आणि या सॅटर्डे संडेला तर खूप आगमन आहेत. तर तुम्ही सगळं या बघू शकता. आखणी वगैरे सगळं काही काढायचं बाकी आहे बघू शकता तुम्ही लोक फेस वगैरे. मी ॲक्च्युली पूर्ण मूर्ती दाखवत नाही कारण ती इनकम्प्लीट आहे. तर तुम्हाला पूर्ण मूर्ती दाखवता येणार नाही. मी फक्त फेस दाखवतो. आणि इथं 1 2 3 मोजून 1 2 3च मूर्ती आहेत ज्या पूर्ण रेडी झाल्या. इथं बघू शकता प्रॉपरली सगळं काही काम वगैरे झालेलं कलरिंग वगैरे देवीचा. आणि ही तलवार अजून ह्या साईडचं पण ह्या हाताचं पण पूर्ण काही झालेलं सगळं काही बघू शकता. मित्रांनो इथं बघू शकता पूर्ण कलर वगैरेचे सामान वगैरे ठेवलेले आहे. इथं सगळे वर्कर्स लोक काम करतात. हा पूर्ण म्हणजे मोठा पॅसेज आहे पूर्ण वर्कशॉप अरुण दादांचा. आणि इथं बघू शकता कलरिंग वगैरे सगळं काही इथं सामान ठेवलेले मटेरियल ठेवलेले कलर वगैरेचे. शाडू मातीचे म्हणजे फेस देवीचं बघू शकता. मित्रांनो ही मूर्ती बघू शकता ही पण पूर्णपणे रेडी झालेली आहे. आणि या देवीला पूर्ण 8 हात दाखवलेले आहेत पूर्ण 1 2 3 4 आणि 5 6 7 8 तेच. आणि इथं बघू शकता मुकुटला पूर्ण डायमंड वर्क केलेलं बघू शकता. फेस वगैरे सगळं काही काम झालेलं आहे. एक नंबर वाटते मूर्ती पूर्ण तेच.
तर तेच तुम्हाला ते म्हणजे पूर्ण मूर्ती खाली नाही दाखवू शकत, अजून कामं वगैरे बाकी आहेत. प्रबळ वगैरे ठेवलेलं बघू शकता. इथं पूर्ण मटेरियल वगैरे वर्कर्स लोक इथं काम करतात. इथं POP आणि काता वगैरे ठेवलेलं आहे, बघू शकता तुम्ही लोक. इथं बघू शकता डेकोरेशन वगैरे. इथं सगळ्या ठिकाणी असं हत्ती पूर्ण म्हणजे डेकोरेट केलेले 1 2 3 4 5 असे या त्या साईडला पण आहेत. एकदम भारी केलेले डेकोरेट, पूर्ण एकदम प्रॉपर भारी केलेली आहे डेकोरेशन. आणि ही देवी पूर्ण फ्लॉवरवर बसलेली आहे, बघू शकता. पण वरती ॲक्च्युली मूर्ती जरा इनकम्प्लीट आहे, तर ते तुम्हाला दाखवू नाही शकत मी, तर तेच खालचेच दाखवतोय मी. दादांचे ऑफिस आहे, बघू शकता. अरुंधती कृष्णल आर्ट्स अँड स्टुडिओज बघू शकता. इथं प्रभाळ ठेवलेला आहे, बघू शकता इथं मागे. देवी पूर्ण इथं बघू शकता. देवी पूर्ण म्हणजे रेडी होती. ॲक्च्युली पूर्ण मूर्ती दाखवू नाही शकत तुम्हाला, इनकम्प्लीट मूर्ती आहे. तर इथं फेस बघू शकता, आखणी वगैरे आणि बरंच काही काम वगैरे करायचं बाकी पण बघू शकता. इथं पण बघू शकता तेच काम वगैरे करायचं बाकी अजून. असे अजून बरेच मूर्त्या आहेत इथं, खूप सारे मूर्त्या आहेत अरुण दादांच्या वर्कशॉपमध्ये. तेच तिथं बघू शकता पूर्ण काम वगैरे करायचं बाकी. इथं पूर्ण काम वगैरे चालू आहे, बघू शकता. इथं तुम्ही लोक साचा वगैरे ठेवलेला आहे. इथं पूर्ण वर्कर्स लोक काम करतात ते बघू शकता. साचा वगैरे मटेरियल्स वगैरे ठेवलेले सगळं काही. इथं बघू शकता डेकोरेशन. स्नेकचे तुम्ही बघू शकता हा पार्ट, फेस आणि त्याची फणी. इथं फेस वगैरे बघू शकता, देवीचे फेस वगैरे ठेवलेले रेडी करून. इथं बरेच मूर्त्यांचे फेस ठेवलेले आहेत, बघू शकता तुम्ही लोक. बरेच साचे वगैरे ठेवलेले आहेत देवी बनवायचे पूर्ण. इथं वर्कर्स लोक पण काम करतात. इथं बघू शकता टचिंग वगैरे चालू आहे, टचअप वगैरे काम वगैरे चालू आहे पूर्ण. तर वर्कशॉप बघू शकता अरुण दादांचा. पूर्ण सेक्शन लय मोठा सेक्शन पूर्ण वर्कशॉपचा. हां, नवरात्र बाई. इथं बघू शकता शेर, लायन, सॉरी टायगरच्या इथं त्याच्यावर बसलेली देवी आहे. तेच या देवीचं पण बघू शकता अर्ध काम झालेलं आहे, म्हणजे पूर्ण फक्त आखणी वगैरे काढायची बाकी आहे. अजून कलरिंग वगैरे सगळं काही झालेलं आहे, बघू शकता. इथं बघू शकता हँड. इथं बघू शकता वाघावर बसलेली देवी इथं. आणि हे पण पूर्ण प्रॉपर सगळं काही कलरिंग वगैरे केलेली, एकदम रिअल वाटतंय. तेच मित्रांनो इथं बघू शकता मोठा प्रभाळ ठेवलेला आहे. महादेवाची पिंड टाईप त्याला हे दिलं आहे, आकार दिलेला आहे. इथं बघू शकता मध्ये मोठा प्रभाळ ठेवलेला आहे पूर्ण.
आले हायटेड प्रभाळ आहे. आता कोणत्या देवीच्या मागं लागतोय काय माहीत नाही, काय आयडिया नाही. केतवाडीच्या आईच्या मागं या काय कोणत्या दुसऱ्या देवीच्या मंडळाच्या आईच्या मागं लागणार प्रभाळ हा माहीत नाही. तेच आता सापावर बसलेली देवी इथं खाली पूर्ण सापाचं हे केलेलं आहे, पिंगा केलेला पूर्ण. आणि ही पण मूर्ती मी पूर्ण दाखवू नाही शकत कारण इनकम्प्लीट मूर्ती आहे. सापावर बसलेली देवी बघू शकता तुम्ही लोक. इथे एक देवी आहे जी की घोड्यावर बसलेली आहे. घोडा बघू शकता एकदम प्रॉपर सगळं त्याचं कलरिंग वगैरे काम वगैरे झालेलं आहे बघू शकता. देवी या देवीच्या पण बघू शकता काम वगैरे म्हणजे आखणी वगैरे करायचं बाकी आहे. आणि सगळं बाकीचं कामं वगैरे झालेले आहेत. आणि ही देवी हॉर्सवर बसलेली आहे या. तर या हॉर्सवर बसलेली आहे ही देवी. एकदम भारी वाटते. हा म्हणजे कलरिंग हॉर्सची एक नंबर वाटते कलरिंग वगैरे. इथं पण तुम्ही हॉर्स बघू शकता एकदम सगळं रेडी वगैरे झालेलं. कलर वगैरे पण झालेलं सगळं काही. तेच काही मूर्ती देवीच्या पूर्ण प्रॉपर रेडी वगैरे झालेली आहे. बरोबर. परेल वर्कशॉपला इथं बघू शकता पोहेकर आर्ट्स. इथं खूप छान छान देवी इथं रेडी झालेले आहेत बनून बघू शकता तुम्ही लोक. ही एक देवी बघू शकता मित्रांनो. बघू शकता देवी पूर्ण रेडी झालेली आखणी वगैरे सगळं काही. मी आत्ता आहे पोहेकर आर्ट्समध्ये आहे मी. तर इथं बघू शकता अख्खी पूर्ण मूर्ती रेडी झालेली आहे. वाघावर बसलेली मूर्ती पायापासून ते पूर्ण बघू शकता. एक नंबर वाटते मूर्ती पूर्ण. ही पण बघू शकता ही देवी पूर्ण रेडी झालेली आहे. वाघावर बसलेली आहे बघू शकता पूर्ण रेडी झालेली आहे. एकदम मस्त वाटते मूर्ती. एक नंबर वाटतं मित्रांनो. इथं पण बघू शकता 2-3 मूर्ती इथं पूर्ण. ही मूर्ती झाकलेली आहे. तर इथं आत्ता फेस रिव्हील नाही करू शकत. आणि डायरेक्ट आगमनच्या टायमाला फेस रिव्हील होणार आहे बघू शकता तुम्ही लोक. आणि ही मूर्ती प्रॉपरली पूर्ण ही देवी प्रॉपर रेडी आहे. आखणी वगैरे बघू शकता तुम्ही लोक. पूर्ण कलरिंग वगैरे झालेली आहे. प्रॉपर सगळं काही झालेलं आहे. आणि इथं पण बघू शकता ही पण मूर्ती प्रॉपरली पूर्ण रेडी आहे. तेच मित्रांनो या देवीचं प्रभाळ बघू शकता मागं. एक नंबर वाटतंय पूर्ण. एक नंबर प्रभाळ आहे बघू शकता तुम्ही. प्रॉपरली पूर्ण रेडी झालेली मूर्ती आहे.
बघू शकते ते ॲब्रो बनवतात ते देवीचं आणि त्याच्यानंतर आय अग्नी होणार आहे. हां वा 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 बेस्ट तुम्ही उद्या बघू शकता इथं आखणीचं आता चालू होतं आखणीचं. मित्रांनो इथं बघू शकता एकदम मोठी देवी आगमन होणार आहे आता सॅटर्डे संडेला. इथं बघू शकता पूर्ण रेडी आहे देवी, पूर्ण प्रॉपर रेडी झालेली आहे. बघू शकता सिद्धेश दिघोळेंची देवी आहे. सिद्धेश दिघोळेंचं आपण कार वर्कशॉपमध्ये आहोत. एक नंबर आहे बघू शकता. इथं बघू शकता काम वगैरे चालू आहे, दादा कलरिंग वगैरे करतोय. आणि इथं बघू शकता तुम्ही इथं सगळे मंडळाच्या ॲक्च्युली देवी ह्या साईडला रेडी झालेल्या आहेत. एक या साईडच्या बघू शकता देवी ह्या सगळ्यांच्याच ॲक्च्युली सेम लुक आहे. या देवींच्या सगळ्यांचा सेम लुक आहे बघू शकता तुम्ही लोक. बघू शकता पूर्ण देवीची मूर्ती पूर्ण रेडी झालेली बघू शकता पोळेकर आर्ट्समध्ये. एकदम भारी वाटते. आणि आखणी वगैरे सगळं काही काढायचं बाकी आहे इथे तेच. ना इधर बघू शकता काम वगैरे चालू आहे, दादा कलरिंग वगैरे करतो. टीव्हीला पण फिनिशिंग कलरिंग वगैरे करायची बाकी आहे बघू शकता तुम्ही लोक. सगळं झालेलं आहे. मागं प्रभास ठेवलेला आहे आणि या साईडला पण सगळं कलरिंग वगैरे करायचं बाकी अजून बघू शकता तुम्ही लोक. तेच मेरे 8 से ज़्यादा क्वालिटी इसका है. अरे क्या बात कर रहे हैं. वापस एक डायलॉग रिपीट. तर मित्रांनो अगर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल परेल वर्कशॉपच्या अरुण दत्तेंच्या वर्कशॉपमध्ये पण आपण व्हिजिट केलं. आणि अजून पोहेकर आर्ट्स म्हणून आहे तिथं पण आपण व्हिजिट केलं. तुम्हाला कंप्लीट मूर्त्या दाखवल्या आणि जे इनकम्प्लीट मूर्त्या होत्या ते दाखवू नाही शकलो कारण ते चांगलं नाही वाटत. तर सगळ्यांनी इनकम्प्लीट मूर्ती दाखवली नाही पाहिजे तेच. आणि तो कमलेश भाई कैसा लगा पहला दिन था तेरा परेल वर्कशॉप में, क्या बोलना चाहेगा? भाई यहाँ का वर्कशॉप ना काफ़ी बढ़िया है. एंड यहाँ पे ना बड़े बड़े मूर्तिकार है. गैस यहाँ पे ना बड़े बड़े मूर्तिकार हैं. एंड यहाँ पे ना जो आज जो पेंटिंग होती है ना आरती का एंड और भी रहता है.
सैटरडे को भी ना मतलब मूर्ति का आगमन है एंड यहाँ पे बहुत सारे मूर्ति जाने वाले हैं यहाँ से। सैटरडे और संडे को आगमन है बहुत बड़ा, तो वही जरूर आना फिर। हाँ अगर पॉसिबल होगा ना गाइस। कमलेश भाई का फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स था, इसलिए पूछा कैसा था। तो अभी आता तर मित्रांनो सॅटर्डे आणि संडेला मोठा आगमन आहे, तर नक्की या इथं परेल वर्कशॉपला येणारच आहेत सगळे। केतवाडीची आई, मेन केतवाडीची आई होणारे परेल वर्कशॉपवरून आगमन अरुण दत्ते मूर्तिकार आहेत तेच। तर त्याच्यात आपण तुम्हाला अगर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून कॉमेंट करून फ्रेंड्स लोकांना पण शेअर करा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तेच। तर आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, डायरेक्ट आगमनला भेटूया आता आपण।